आपण जे बोलतो त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. मी नोकरीच्या निमित्ताने शेकडो लोकांमध्ये राहतो. समाजामध्ये, सार्वजनिक ठिकाणी, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये जेव्हा कधी मी जातो, त्यांच्या समवेत बसतो, बोलतो, ऐकतो, त्यावेळी मला एक जाणवतं की काही माणसे सतत समोरच्या माणसाचे पाणी हनन करतात, अवमान करतात, खिल्ली उडवतात, टोचून बोलतात, तिरकस बोलतात, खिल्ली उडवतात, येणे केणे करून समोरच्या व्यक्तीला कसं दुःख होईल यासाठी प्रयत्न करतात. खरं म्हणजे आपल्या वाणीतून निघणारे हे अपशब्द समोरच्या व्यक्तीला दुखवण्याच्या उद्देशाने आपण केलेले कोणतेही वक्तव्य, निंदा, द्वेष सर्व आपल्या मनामध्ये साचलेला जो मळ आहे, जी घाण आहे, ती आपण बाहेर काढत असतो. खरं म्हणजे संपर्कातल्या इतर माणसांचा द्वेष करण्याचे काही कारण नसते. काही कारण नसताना विशेषतः जे आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ लोक आहेत, आपल्यापेक्षा जे गुणी लोक आहेत, अशा लोकांच्या बाबतीत विशेषतः वरील प्रकारचे वर्तन केले जाते. कुणाचा मोठेपणा, कुणाचे सौंदर्य, कुणाचे ज्ञान, कुणाचे आरोग्य, कुणाची प्रतिष्ठा जेव्हा आपणास सहन होत नाही, तेव्हा आपण त्या व्यक्तीबद्दल ईर्ष्या करू लागतो आणि येणे कणे करून त्या माणसाला कमी लेखण्याचा, चूक ठरवण्याचा आटापिटा करत असतो. असे करण्याने आपण स्वतः तर सुखी राहत नाही, परंतु जो व्यक्ती सुखी आहे त्यालाही आपण दुःखी बनवतो. एकाच वेळी ह्या दोन चुका या माणसांच्या हातून घडत असतात. त्यामुळं बोलण्यापूर्वी माणसाने थोडा विचार केला पाहिजे की आपण जे बोलत आहोत, या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीचे जर मन दुखणार असेल, त्याचा जर चार चौघामध्ये अपमान होणार असेल, तर आपण असे न बोललेले चांगले. आपण पुण्य करू शकत नसू, किमान आपल्या हातून अशा प्रकारचे पाप तरी घडू नये, एवढी काळजी माणसाने नक्कीच घेतली पाहिजे. कारण हा मानव जन्म पुन्हा पुन्हा नसतो आणि जो जन्म मिळालेला आहे तो प्रेमाने बोलण्यासाठी आपल्याला मिळालेला आहे. आपणही सुखी असावं आणि आपल्यामुळे इतरही माणसेही सुखी व्हावीत, अशी भावना आपण ठेवली पाहिजे. काही कारण नसताना सतत कोणाची तरी निंदा करत राहणं, त्याला नाव ठेवत राहणं, त्याचा अपमान करत राहणं हे काही योग्य नाही. आणि जी गोष्ट योग्य नसते ती जर आपण करत असो तर त्याची फळेही आपणास कधी ना कधी भोगावी लागतात, हे मात्र खरे.